काही असू दे, मी एकच सांगते, पण तिला इथे घेऊन यायचं असेल ना, तर तू इथे नाही आलास तरी चालेल. नको स्वतःला त्रास करून घेऊ. मी सुद्धा खूप वेळा ठरवते नाही त्रास करून घ्यायचा, पण जमतच नाही. या वेगाने तो झुंजावत अंगावर येतो ना, खूप त्रास होतो मला त्याचा. काय होतंय तुम्हाला? असं काय करताय तुम्ही? बाबा, आई आई काय झालं आई? कसं करताय? पल्लू, सगळं त्याच गोष्टींचा किती विचार करणार आहेस? काही आपल्या हाती लागणार नाही. त्यासारखा तू आईचा विचार करत बसते. सगळ्या गोष्टी मार्गी लागणार आहेत ना ग. नाही राजन, आता माझ्या डोक्यात आईंचा विचार अजिबात नाही आहे. मला ना नीतू विषयी काहीतरी जाणवलं. म्हणजे नाही सांगता येणार, पण मला अचानक तिची खूप काळजी वाटू लागली. बघ, उद्या हवं तर तुम्ही दोघी मिळून भेटा. झोपा. तुम्ही झोपा, मी झोपते. बोलू आता झोप ना प्लीज. होईल सगळं व्यवस्थित. अचानक काय झालं डॉक्टर? नथिंग सिरियस. या अशा अवस्थेमध्ये कन्व्हल्जन्स येतातच पेशंट. 2-5 मिनिटं जाऊ देत, आपोआप शांत होतील ते. डोंट वरी, मी इंजेक्शन दिलंय, बरे होतील ते. पण आता काही सिरियस नाहीये ना? म्हणजे बिलीव्ह मी मिस्टर राजाध्यक्ष, अहो खरंच काहीही सिरियस नाहीये. ही इज कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर. आणि तसं काही असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं, असं झालं असतं का? आणि तसं काही असतं तर मी आयसीयू मधून बाहेरच काढलं नसतं, नाही का? थँक्यू. मी आहे ना. ओके आई, काहीही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. लेट्स होप फॉर द बेस्ट. वेल मिस्टर राजाध्यक्ष, कोणीतरी एकट्यानेच इथे थांबा प्लीज. नाही, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, बट जस्ट टू रिमाइंड. येस, आय नो. थँक्यू. तू आई, आई आज मी थांबतो इथे. नाही बघ, म्हणजे रात्री पुन्हा काही प्रॉब्लेम झाला तर मी असेल तर काहीतरी धावपळ तरी करू शकेन, म्हणून म्हणतो. नाही नको, मी सांगेन ना रे तुला. आई तसं नाही ग, पण तू पटकन टेन्शन घेतेस, त्यामुळे मलाही टेन्शन येतं. परत नंतर तुला त्रास होतो तो होतोच. बघ, मी तुला घरी जाऊन थांब असंही सांगू शकलो असतो, पण तू जाणार नाहीस, ऐकणार नाहीस, म्हणून सांगतोय प्लीज. निदान बाहेर बसून आराम तरी कर. आई, मी तू सुद्धा आहे ना बरोबर.
ही शेवटी आपली माणसं आपलीच असतात. प्लीज प्लीज तू आईला घेऊन जा बाहेर. आई तू जा, काळजी करू नकोस, मी आहे इथे. जा. काय म्हणला? आई आई आई, आपण बाहेर बसूया, तुम्हाला बरं वाटेल. हां, या या. थंड हवेवर शांत वाटेल, डोकं शांत होईल तुमचं. हां. ऐका ना माझं, तिथे एक टेबल आणि बाकडा आहे ना, तिथे तिथे बसूया जरा. पप्पा तुम्ही आम्हाला हवे आहात. आपल्याला लवकर बरं व्हायचंय ना. लवकर बरं व्हायचं आणि घरी जायचं. तुम्हाला ती आवडतात ना गरमागरम भजी चहा. नाही बाहेरून नाही आणायचं, पण कारण डॉक्टरांनी सांगितलं ना बाहेरचं खायचं नाही म्हणून. मी माझ्या हाताने करून देईन तुम्हाला. लवकर बरे हो. तुम्हाला हॉस्पिटल आवडत नाही ना, असं इथे पडून राहणं आवडत नाही, म्हणून आपण गोळ्या घ्यायच्या, बरं व्हायचं लवकर आणि घरी जायचं. तुम्हाला मिथूवर प्रेम आहे खूप. ती सुद्धा खूप आठवण काढत असते हो तुमची. ती म्हणते पप्पा कधी येणार आहेत घरी. मग तुम्ही घरी आलात ना की आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं. आपण सगळे, तुम्ही मी तू आई सगळे. पण पप्पा लवकर बरे व्हावं. बरं वाटतंय ना पप्पा? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले आता तसं काळजी करायचं काही कारण नाही. आता तशी बरी आहे तब्येत, फक्त काहीतरी कन्व्हल्जन्स का कायची होती असं म्हणत होते. म्हणून रूम जरा मोकळी असू दे, तेवढीच हवा खेळती राहील असं काहीतरी सांगत होते. आराम केला थोडा की होईल सगळं व्यवस्थित असं म्हणाले ते. चला म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही. मी
बाहेर थांबतो जरा. हं? बाबा बाहेर थांबतो मी. आहे इथेच आहे. जरा मोकळं हवं ना वातावरण. रूम मोकळी हवी. बरं वाटेल, जरा फ्रेश वाटेल तुम्हाला. हा मी आहे बाहेर. मी थांबतो बाहेर. मी आहे. हा चल येतो. पप्पा मी थांबते हा बाहेर. आराम करा हा. मी हो, तुम्हाला आराम करायला सांगितलं ना डॉक्टरनी. हा, तुम्ही आराम करा भाऊ. तू मला मला तुझ्याशी बोलायचं आहे का? डॉक्टर ओरडतील. तुम्हाला आराम करायला सांगितलाय डॉक्टरांनी. जास्त त्रास करून नाही घ्यायचा. जास्त बोलायचं नाही. मला बोलू दे. हे बघ, मी फील केलेलं आहे ते सगळ्यांसमोर वाचायचंय. बस बस. आणि आता आपण त्याच्याविषयी घरी गेल्यानंतर बोलू. मला माहितीये तुम्हाला खूप बोलायचंय माझ्याशी. पण पटकन बरे होऊन घरी आलात तर शांतपणे समोरासमोर बसून बोलता येईल तुम्हाला, मला, सगळ्यांनाच. हो की नाही? आश्रम मुलं हो, ती मुलं आहेत. झालं मला माझं. काळजी वाटते का त्यांची? त्याची सोय केली. त्यांची सोय केली आहे. मनोहर बोललाय त्या बाईंची. आणि तुम्ही आता आराम करा, नाही तर त्रास होत राहील. झोपावर. अनाथ आश्रम
तापीचं औषध दिलं. रमण, मी काही बोलत नाहीये याचा अर्थ असा नाहीये मी तुला माफ केलंय. तुला नाही कळत का ग, मला नाही आवडत तुझं इथे येणं. आई हे बघ मनू, तू अजिबात मध्ये बोलू नकोस. अजूनपर्यंत मी बोलले नाही, सगळं सांभाळून घेतलं, कारण या सगळ्याचा त्रास ह्यांना व्हायला नको म्हणून. जर का तुला हिला घेऊन यायचं असेल तर तू सुद्धा नाही आलास ना तर चालेल. शांत राहशील का? आता मी ना मेल्यावरच शांत होईल. अगं आई, हे बघ, जे काही झालंय ना ते सगळं हिच्यामुळे झालंय. आई, असं कसं काय बोलू शकतेस तू? हे बघ, तू कितीही सांगितलंस ना तरी हिची ही जी काळी सावली आपल्या घरावर पडली आहे ना ती राहणारच आहे ना. काय बोलतेस तू? हे बघ, तू मनूची बायको असशील पण आमची सून नाहीस. पप्पा मुलींसारखी माया करतात तिच्यावर. अरे आपल्यात खोट असली ना की दुसऱ्याला गुंडाळून ठेवायची कला काही लोकांना चांगली जमते. वहिनी, वहिनी, काय बोलतेस तू? काय? एक काम कर. तू आईशी बोल, मी मितालीशी बोल. बोल आईशी. वहिनी प्लीज काम डाऊन. वहिनी शांत हो ना ग. ए वहिनी प्लीज शांत हो ना ग. झालीस शांत? आपणच जर का असं वागायला लागलो तर कसं चालेल मिताली? असं म्हणजे कसं? हे बघ मिताली, तू खूप बेअर केलेस, आय नो. हे सगळं तुझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं असेल नाही गेलंच आहे. पण तू किती धीराची आहेस हेही माहिती आहे मला. मिताली, मी पहिल्याच दिवशी सांगितलं ना तुला की परिस्थितीच अशी आहे की आता आई कशी वागेल, काय बोलेल, काहीच सांगते. वहिनी तुला कोसळलेलं नाही बघू शकत. विचार आपल्याला करायला हवा, संयम आपण बाळगायला. आईने जर का विचार केला असता, संयम बाळगला असता तर हे आता असं हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये ती वागली असं वागली नसते ना. मला तर आता जीव द्यावासा वाटायला लागलाय. वहिनी पप्पांना दवाखान्यात असणं नाही आवडत. रादर कोणालाच नाही आवडत ना. मग आपल्याला न आवडणारी एक गोष्ट आधीच घडत असताना अजून न आवडणाऱ्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे? माझ्या घरामध्ये मी कसं वागायचं, कसं बोलायचं, कुणाला काय समजवायचं, काय सांगायचं, हे सगळं मीच बघ. कारण माझ्या घरातल्या गोष्टी मलाच माहिती असणार.